दोन संख्यांचा गुणाकार 576 असून त्यांचा मसावी 4 आहे, तर लसावी किती? मित्रांनो, काय दिले? दोन संख्यांचा गुणाकार दिलेला आहे 576, मसावी दिलेला आहे, लसावी काढायची. मग आपलं सूत्र तेच पूर्वीचं, फक्त त्याच्यामध्ये थोडासा बदल करायचा. काय करायचा? दोन संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी गुणिले मसावी. हे मसावी गुणिले लसावी अगोदर लिहिलं काय आणि हे पुढे लिहिलं काय चालतं, त्याच्यामध्ये काहीच फरक पडत नाही मित्रांनो. मग चला, दोन संख्यांचा गुणाकार काय दिला हो? दोन संख्यांचा गुणाकार दिलेला आहे 576 बरोबर मसावी दिलेली आहे, लसावी नाही द्यायला, गुणिले 4. मग आता लसावी बरोबर हे जे 4 गुणाकारात आहे ते काय होणार? इकडे भागाकारात येणार. हे 576 भागिले 4 होणार. मग 4 1 4, 4 1 4, 1 उरला 17 झाले, 4 चोक 16, 1 उरला 4 चोक 16. मग मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर काय आलं? लसावी बरोबर 144 हे आपलं उत्तर आलं. आलं का लक्षात तुमच्या? काहीच अवघड नाही, प्रश्न खूप सोपे आहेत. लसावी किती आला? 144. चला पुढचा प्रश्न पाहू. दोन अंकी दोन संख्यांचा गुणाकार 4032 असून मसावी 12 आहे, तर त्याचा लसावी. हे पण तसंच करायचं मित्रांनो. काय करायचं? लसावी गुणिले मसावी बरोबर दोन संख्यांचा गुणाकार. ते इकडलं लिहिलं काय, त्यात काहीच फरक पडत नाही. दोन संख्यांचा गुणाकार. मग लसावी दिलाय का? नाही. मसावी दिलाय किती? 12. दोन संख्यांचा गुणाकार किती दिलाय? 4032. मग मित्रांनो, लसावी बरोबर हे 4032 हे जे 12 गुणाकारात आहे ते बरोबरच्या इकडे येऊन काय होणार? भागाकारात येणार. मग आता 12ने भाग झाला. 12 1 12, 12 2 24, 12 3 36, 40 मधून 36 गेले, 4 राहिले. इथे किती झाले हो? 43. मग 12 3 36, 12 चौक 48 जास्त होते. परत 12 3 36, मग 43 मधून 36 गेले, 7 राहिले, 72 झाले, 12 सकम 72. तर मित्रांनो, आपलं उत्तर काय आलं? लसावी बरोबर 336 हे उत्तर आपलं आलं. पर्यायात आहे का? पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर येईल मित्रांनो. आलं का? अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये येतात. हे संभाव्य प्रश्न म्हणून घेतलेले आहेत. चला पुढचा प्रश्न पाहू आपण. काय मित्रांनो? दोन अंकी दोन संख्यांचा गुणाकार. दोन संख्यांचा गुणाकार किती दिला? 4410, मसावी 21. तर मग काय विचारतं त्यानं? दोन अंकी दोन संख्यांचा गुणाकार 4410 असून त्यांचा मसावी 21 असल्यास मसावी व लसावीतील फरक. तर मित्रांनो, आपल्याला इथं काय दिले? दोन संख्यांचा गुणाकार दिलाय, मसावी दिली आहे. आपल्याला अगोदर लसावी काढावं लागेल आणि मग त्या दोन्हीमधला फरक काढावा लागेल. कारण मसावी आहे, लसावी काढायचा आणि मग लसावी आणि मसावीतला फरक. मग काय करायचं? हे असंच करायचं वरच्यासारखं. लसावी गुणिले मसावी बरोबर दोन संख्यांचा गुणाकार. मग लसावी दिलाय का? नाही, आपल्याला लसावी काढायची आहे. मसावी 21 दिलेली आहे. दोन संख्यांचा गुणाकार किती दिलाय? 4410. तर मित्रांनो, लसावी बरोबर काय करावं लागेल आपल्याला? हे 4410 हे 21 जे इकडे डावीकडे आहे बरोबरच्या, ते जर उजवीकडे न्यायचं म्हणलं तर इथं गुणाकारात आहे. गुणाकाराची विरुद्ध क्रिया भागाकार इकडे होणार. मग हे भागाकारात येणार. गुणाकारातलं इकडे काय होणार? बरोबरच्या इकडे भागाकारात. मग आता मित्रांनो, तुम्हाला लक्षात आलं का? 21चा वर्ग किती आहे हो? 441. मग 21 1 21 आणि हे 21चा वर्ग 21चा वर्ग 441. हे शून्य जसे असतं. मग आपल्याला काय मिळालं? इथं लसावी मिळाली किती? 210.
मग आता आपल्याला काय काढा म्हणले हो प्रश्नामध्ये मसावी व लसावीतील फरक. मग आता इथं फरक काढा. फरक बरोबर लसावी उणे मसावी. लसावी किती आहे 210 वजा मसावी किती आहे 21 बरोबर. शून्यमधून एक जात नाही, इथला हातचा इथं घेतला, इथं झाले 10, 10मधून एक गेला 9 राहिले. मग इथं राहिले 0, शून्यमधून 2 जात नाही, इथला हातचा इथं घेतला, इथं झाले 10, 10मधून 2 गेले 8 राहिले आणि हे 81 आहे. तर मित्रांनो आपला फरक किती आला हो 189 फरक. पर्याय क्रमांक 1